श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बिट्ट्या. तर त्यासाठी मी इथं मक्का टाकून गहू दळून आणले होते थोडेसे, आणि त्यामध्ये आता मी ओवा, धने थोडेसे हातावर चोळून घ्यायचे, थोडंसं खायचा सोडा, मीठ, हळद, दही, तीळ आणि गरम केलेलं तेल हे त्यामध्ये टाकून छानपैकी गठ्ठसर गोळा भिजवून घ्यायचा. हा गोळा भिजवताना त्यामध्ये थोडं थोडं लागेल तितकंच पाणी टाकावं, जास्त पाणी टाकू नये. तुम्ही जर साध्या कणिकचे करत असले तर जास्त पाणी टाकू नका, पण कधी आपण मक्काचं टाकलेलं असलं तर ते पाणी ऑब्झर्व करून घेतो, म्हणून थोडंसं सैलसर पण भिजवलं तर ते चालून जातं. नंतर हे भिजल्याच्या नंतर मी परत त्याला तेल टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं, म्हणजेच मळून घेतलं. त्याने बट्ट्या ह्या छान होता. तर हे मळल्याच्या नंतर मी हाताला छानपैकी तेल लावून त्याचा गोल गोळा तयार करणार आहेत, आणि त्यासाठी त्याची छान अशी एक लोळी तयार करून त्या एकमेकावर पलटी मारून घ्यायची, म्हणजे त्याच्याने बिट्ट्या जेव्हा आपण तळतो त्याचे छान असे लेयर लेयर दिसतात, आणि बिट्ट्या या मऊसूत होता, खायला पण गोड एकदम नरम लागता. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा बिट्ट्या, तुम्हाला पण आवडतील. आणि मी अशा प्रकारे सर्व बिट्ट्या वळवून घेतल्या आणि इडलीच्याच पात्राला तेल लावून या सर्व बिट्ट्या ठेवून घेतल्या. सोबतच त्यासाठी मी इकडे गॅसवर पाणीही गरम होण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं. नंतर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मी ह्या दोघी प्लेटी त्या इडलीच्या पात्रामध्ये ठेवून घेतल्या, आणि दुसरीकडे गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले, आणि ते पाणी गरम झाल्याच्या नंतर मी ह्या प्लेटी त्यामध्ये ठेवून घेतल्या. तर आपले हे 10 ते 15 मिनटामध्ये इडल्या वाफवून तयार होतील. त्याच्यानंतर हे बघू शकता, आपण चेक करून घेऊ, आणि आपल्या ह्या बट्ट्या ह्या छानपैकी वाफवल्या गेलेल्या आहे. तर मी त्यानंतर त्या कापून घेतल्या आणि आणि दुसरीकडे तेल तापवून घेतलं, आणि त्यामध्ये कापलेल्या बिट्ट्या आपण तळून घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, आपल्या बिट्ट्या किती छान प्रकारे झालेल्या आहे. लगेच मी ताट वाढून घेतलं आणि छानपैकी वरण बिट्टीसोबत या जेवण करायला तुम्ही पण. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू. शेअर करा तुमच्या